श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मंडळी. मला दीदीच्या शाळेमध्ये मातीचे भांडे द्यायचे होते. मी मातीचे भांडे घेतलेले होते बनवण्यासाठी. तिला उखळ, महादेव असं बनवायचं सांगितलं होतं आणि इकडे मला गुढी पण करायची होती. तर गुढी पण तिला शाळेमध्ये सांगितलेलं होतं. पटकन माझे कामं मी आवरून घेतलेले आणि नंतर तिचे कामं करायला बसलेली होती. तर बघा कामं तर भरपूर राहतात. प्रोजेक्ट पण तिला द्यायचा होता शाळेमध्ये. तर ते कसं करणार प्रोजेक्ट त्याच्यामुळं मग मीच तिला करून देत होती आणि मला माझे स्वयंपाक पण मला करायचा होता. माझे काम पण बाकी होते. पटकन तिचा प्रोजेक्ट वगैरे मी करून दिलेला आणि मला चपात्या करायच्या होत्या. पटकन मी कणिक मोडायला घेतलेलं होतं इकडून. बाबू बघा कसा खेळत बसलेला होता माझ्याजवळ. तर त्याला मजा वाटत होती वडणीसोबत. पटकन मी कणिक वगैरे मोडून वगैरे घेतलेलो आणि नंतर मला भाजी टाकायची होती. तर भाजी वगैरे पण मी करून घेतलेली आणि अजून मला भाजी बाकी होती. मला मसाला वगैरे पण काढायचा होता. पटकन मी मसाला वगैरे काढलेला होता आणि इकडे माझ्या भाताचं कुकर लावलेलं होतं. पटकन तिकडे मी मसाला काढून घेतलेला आणि काम माझे बाकी होते. नळाला सुद्धा पाणी आलेलं होतं. तर मंडळी मी हे कामं पटकन करून घेतलेले. तर मला ओटा पण घ्यायचा, धुवायचा होता गॅसचा. तर मी ओटा पण वगैरे धुवून घेतलेला आणि बाहेरचा ओटा पण मला धुवायचा होता. माती-माती खूप झालेली होती. त्याच्यामुळे मी बाहेरचा ओटा पण धुतलेला आणि दीदीला संडास घासायला लावलेलं होतं. तिने अंघोळ केलेली नव्हती. त्याच्यामुळं मग मी तिला पण घासून वगैरे म्हटलं, "घासून वगैरे घे." तिने पटकन हे घासून घेतलेलं आणि पटकन अंघोळ